तर पहा या ठिकाणी प्रश्न 6, 0, 7 आणि 3 यातील प्रत्येक अंक एक एकदा वापरून चार अंकी किती समसंख्या तयार होतील. आपणास समसंख्या तयार करावयाच्या आहेत. त्यासाठी चार अंक दिलेले आहेत 6, 0, 7 आणि 3. यामध्ये सर्वप्रथम आपण किती सम अंक आहेत ते पाहूया. या चार मध्ये 6 आणि 0 हे दोन सम अंक आहेत. त्यानंतर आपण एक एक अंक निवडू. पहिल्यांदा 6 अंक हा निवडला आणि 6 अंक सोडून राहिलेल्या 3 अंकामध्ये किती सम अंक आहेत ते पाहायचे. तर 0 हा एकच सम अंक या ठिकाणी आपल्याला दिसतो. त्यानंतर 0 हा अंक निवडायचा नाही, कारण 0 ने कोणतीही संख्या सुरू होत नाही. त्यानंतर 7 हा अंक निवडा. 7 सोडून इतर राहिलेल्या अंकामध्ये किती सम अंक आहेत, तर 6 आणि 0 हे दोन सम अंक आपणास या ठिकाणी दिसून येतात. तसंच 3 हा अंक निवडा. त्यानंतर राहिलेल्या अंकामध्ये 6 आणि 0 हे दोन सम अंक आहेत. आपण समच का शोधतोय, तर कारण आपणास समसंख्या बनवायच्या आहेत. मग आता आपल्याला खाली जे अंक द्या संख्या आल्या 1, 2 आणि 2 या सर्वांची बेरीज करायची. 1 अधिक 2 अधिक 2 तर बरोबर या ठिकाणी उत्तर येते 5. या 5 ला फक्त 2 न गुणलं का आपलं उत्तर येणार आहे. अतिशय सोपं आहे, फक्त आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. की कोणत्या संख्या आणि कधी निवडताना संख्या कोणती निवडायची आणि त्यानंतर ते कसं करायचं. आणखीन एक उदाहरण पाहूया. या ठिकाणी पहा, त्याच प्रकारचा प्रश्न आहे. 6, 2, 3 आणि 4 या अंकाचा एकदा वापर करा. चार अंकी समसंख्या किती तयार होतील. इथं सुद्धा आपणास समसंख्या तयार करायच्या आहेत. सर्वप्रथम समांक किती आहेत पाहूया. हा 1, 2 आणि 3 हे तीन समांक आहेत. नेहमीप्रमाणे आपण काय करू, एक एक अंक निवडू. 6 अंक निवडला, राहिलेल्या 3 मध्ये किती समांक आहेत, तर 2 आणि 4 म्हणजेच 2 समांक आहेत. 2 हा अंक निवडला तर आपल्याला 6 आणि 4 हे दोन सम अंक या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर 3 अंक निवडल्यानंतर 3 सोडून राहिलेले इतर तिन्ही अंक हे सम आहेत. त्यानंतर 4 हा अंक निवडू. 4 सोडून राहिलेल्या 3 मध्ये 2 सम अंक आहेत. तर असं केल्यानंतर आपणास काय करायचं, या सर्वांची बेरीज करायची आहे. 2 अधिक 2 4 अधिक 2 3 आणि अधिक 2 9 बरोबर 9. आणि काय करायचं, या 9 ला 2 ने गुणायचं म्हणजे आपलं उत्तर येतं 9 2 18. यानंतर एक तिसरं उदाहरण पाहूया. यामध्ये बघा, या अंक दिलेले आहेत आणि या अंकापासून चार अंकी विषम संख्या बनवा. म्हणजे आता विषम संख्यावर लक्ष द्यायचं आपल्याला. विषम संख्या या ठिकाणी 3, 7 आणि 5. 3, 7 आणि 5 या तीन अंक विषम आहेत. नेहमीप्रमाणे पहिला अंक निवडा 3. 3 सोडा आणि राहिलेल्या तिन्हीमध्ये किती विषम आहेत अंक, तर 2 विषम अंक आहेत घेतले. त्यानंतर 4 हा अंक निवडा. 4 सोडून राहिलेल्या अंकामध्ये किती विषम अंक आहेत, तर 3. त्यानंतर 7 हा अंक घ्या. 7 सोडा आणि राहिलेल्या अंकामध्ये किती विषम अंक आहेत, तर 5 आणि 3 हे दोनच राहतात. त्यानंतर 5 हा अंक निवडा आणि त्यानंतर राहिलेल्या अंकामधील विषम अंक मोजा. तर 3 आणि 7 असे 2 आहेत. या सगळ्यांची बेरीज करा. 2 अधिक 3 5 अधिक 2 7 अधिक 2 9 म्हणजे यांची बेरीज झाली 9. या 9 ला फक्त 2 ने गुणलं का आपलं उत्तर येणार आहे. या अंकापासून आपल्याला 18 विषम संख्या तयार करता येतात. अतिशय सोपा आहे बघा. जर आपणास हे विषम वगैरे काहीच विचारलं नाही, तरीही तसंच करायचं.
3 सोडायचं किती अंक आहेत? 3. 4 सोडा, राहिले किती अंक? 3. हा अंक सोडा, राहिले किती अंक? 3. हा अंक सोडा, राहिले किती अंक? 3. सर्वांची बेरीज करा. बेरीज येते 12 आणि एकूण संख्या 12 गुणिले 2 24. फक्त आपणास काय, जर एखाद्या संख्येमध्ये शून्य असेल तर ते शून्य प्रथम निवडायचे नाही. जसं आपण 3 निवडल्यानंतर राहिले विषम अंक मोजत होतो 2, तसं शून्य त्यावेळेस निवडायचं नाही. शून्य फक्त सम किंवा विषम अंक राहिलेल्या गटामध्ये मोजत असतानाच निवडायचे. तर अशा प्रकारे आपण या आधारित कोणत्याही प्रकारचा प्रश्न सोडवू शकतो. याच ठिकाणी आपणास 5 अंक दिले, समजा या ठिकाणीच 1 वाढला, एकूण 5 अंक झाले, 1 3 4 7 5. तिथेही तसंच 1 निवडा, राहिलेले अंक तर विषम वगैरे आपण सोडून देऊ सगळं, राहिलेले अंक किती? 4. 3 निवडल्यानंतर 4 4 4 आणि याचे 4, याची बेरीज येते 20. तिथं इथं आपल्याला 6 न गुणायचं म्हणजे आपलं उत्तर निघतं. तर या ठिकाणी 20 संग 120 हे उत्तर येणार आहे. म्हणजे 5 अंकी संख्या 120 तयार होतात. असं थोडंसं प्रॅक्टिस झालं का आपल्याला इतरही उदाहरणे सहजासहजी सोडवता येतात. विनाकारण पाठांतर करत करत बसायची गरज पडत नाही.